उपराष्ट्रपतींच्या अवमानाचा ठाण्यात भाजपातर्फे तीव्र निषेध। जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या झालेल्या अवमानाविरोधात भाजपाने जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील कोर्टनाका येथे आंदोलन करून तीव्र निषेध केला। यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा धिक्कार करण्यात आला। उपराष्ट्रपती हे घटनात्मक दृष्टीने महत्त्वाचं पद आहे। या पदाला मान व प्रतिष्ठा आहे, परंतु राजकारणात सर्व पातळी सोडलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी व तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतीचा अवमान केला। उपराष्ट्रपतीचा अवमान हा भारतातच अवमान आहे। त्याबद्दल काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी माफी मागावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केली। आमदार संजय केळकर यांनी विरोधी पक्षाच्या नकारात्मक मानसिकतेवर टीका केली। उपराष्ट्रपतींना घटनात्मक दर्जा आहे, त्यांचा अवमान करण्याचे कृत्य निंदनीय आहे अशी टीका आमदार संजय केळकर यांनी केली। या आंदोलनामध्ये आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक नारायण पवार, संदीप लेले, मनोहर डोंगरे, मुकेश मोकाशी, सुनील हांडोरे, माजी नगरसेविका सुवर्णा कांबळे, भाजपचे ठाणे जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदे यांसह महिला पदाधिकारी, युवा मोर्चाचे सदस्य येथे सहभागी झालेले होते। काँग्रेस पक्ष आणि INDIA हे भरकटलेले आहेत, ज्यांना आपला नेता पण ठरवता येत नाही, त्यांच्याकडे काही कामच राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुठे बिबिक्री कर एका दृष्टीने ते देशाचा अपमान करतायत, संविधानाचा अपमान करतायत, उपराष्ट्रपतीचा अपमान करतायत आणि त्याच्यामुळे हे असले चिल्लर धंदे राहुल गांधीने सोडून द्यावेत, नाहीतर आणखी त्याचा ऱ्हास जो आहे तो लोक करतील। खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारतीय जनता पार्टी आणि राज्यसभेचे खासदार जगदीप धनखड यांचं त्या ठिकाणी राज्यसभेच्या बाहेर जे त्या ठिकाणी त्यांच्या व्यंगत्वावर जे ॲक्शन केली आणि त्या ॲक्शनची व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी राज्यसभेच्या बाहेर काँग्रेस पक्षाचे नेते जे स्वतःला पंतप्रधानांचे स्वप्न बघतात, राहुल गांधी यांनी त्यांची शूटिंग केली आणि निर्लज्जतेचा कळस त्या ठिकाणी गाठला आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याणजी बॅनर्जी यांचं या ठिकाणी आम्ही निषेध करतो। आपला पाया आमच्या कोकणात एक म्हण आहे, आपणच आपल्या पायावर धोंडो मारून घेऊतो, त्यातली काँग्रेसची गत झालेली आहे। आज या ठिकाणी देशभर निदर्शन चालू आहे। ठाणे शहरात संजयजी वाघुले आपले अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय आणि काँग्रेसचं हे लोक फिरल्यासारखी गत आहे। राहुल गांधी स्वतःच काहीतरी करतात आणि स्वतः बिघडवतात। आता तुम्ही मला सांगा, संसदेमध्ये यापूर्वी देखील राजीव गांधी असताना 67 खासदारांचं निलंबन केलं होतं। आता 67 आकडा आणि 100 आकडा लगेच त्याची तुलना करत बसणार का? निलंबन तर झालं होतं ना, तर निलंबन करावं लागतं। संसदेचं कामकाज चालवताना सभापतीला जर संसदेचा अपमान होत असेल किंवा कायदे कानून तोडले जात असतील तर त्याच्यावर निलंबन केलं जातं, ते त्यांनी केलं।